कुस्तीमध्ये प्रतिस्पर्ध्याची पाठ जमिनीला लावून त्याला पराभूत केलं जायचं, ही हनुमंती कुस्ती. जरासंधी कुस्तीमध्ये प्रतिस्पर्ध्याला ठार मारलं जायचं. जरासंधानं भीमाला कुस्तीचं आव्हान दिलं. प्रतिस्पर्ध्याची ताकद आणि त्याच्या शौर्याचं काय प्रतीक पाहिजे असेल तर त्याला आव्हान दिलं जायचं कुस्तीसाठी, आणि भीमाला ते आव्हान स्वीकारलं. जरासंध ताकदीनं महान बनला होता जरासंध सुद्धा, परंतु पापी वृत्ती होती जरासंधाची. आणि जरासंधाच्या नगरीमध्ये जरासंध विरुद्ध भीम अशी कुस्ती लागली. बराच वेळ कुस्ती चालू होती. प्रतिस्पर्ध्याला ठोसे लावले जायचे, एकमेकांना जखमी केलं जायचं. बराच वेळानंतर जरासंध दमामध्ये उखळायला लागला आणि कुस्तीच्या पकडे घेऊन पळायला लागला. प्रेक्षकांमध्ये श्रीकृष्ण बसले होते आणि श्रीकृष्णानं हे ओळखलं. उघड उघड सांगता येणार श्रीकृष्णाला जरासंध दमला म्हणून इकडं घुटना ठेवला होता, परंतु मग श्रीकृष्णाने शब्दाची आदला बदल केली आणि भीमाला सांगितलं, अरे भीमा, प्रतिस्पर्धी दमला असताना त्याच्यावर हल्ला करणं कुठला पुरुषार्थ आहे? फक्त शब्द फिरवल्याने भीमाला सांगितलं जरासंध दमलेला आहे. भीमाने हल्ले वाढवले, जरासंध पकडीतून पळायला लागला. एक क्षण असा आला की जरासंधाला भीमानं धरून खाली आणला आणि श्रीकृष्णानं करामत केली आणि गवताची काडी उलटी केली आणि 2 भागांमध्ये तिला तोडली आणि भीमाला इशारा केला. भीमा जरासंधाला दोन्ही कंगड्यांमध्ये फासल आणि भीमाला जरासंधाचा वध केला. भीम रक्तानं नहून गेला. ती जरासंधी कुस्ती. पुढे कुस्ती आधुनिक होत गेली. प्रतिस्पर्ध्याला पळून लावलं जायचं जांबवंती कुस्तीमध्ये, हिमसेनी कुस्तीमध्ये, आणि ही आधुनिक हनुमंती कुस्ती. प्रतिस्पर्ध्याची पाठ जमिनीला टेकायला पाहिजे. आणि आधुनिक काळामध्ये हनुमंती कुस्तीचे 2 प्रकार, ग्रीको रोमन कुस्ती आणि फ्रीस्टाईल कुस्ती. आपण जी बघतो ती मंडळी ही फ्रीस्टाईल कुस्ती, ज्या कुस्तीमध्ये हाताचा आणि पायाचा उपयोग करण्यासाठी केला जातो ती फ्रीस्टाईल कुस्ती, आणि कमरेच्या वरच्या भागाचा उपयोग केला जातो तिला ग्रीको रोमन कुस्ती म्हणतात. आधुनिक स्वरूपामध्ये रोमन कुस्ती काय बाकीचे काय 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 आलो ते सगळे रेसलिंग, बीच रेसलिंग, परंतु मूळ कुस्तीचे 2 प्रकार हे ग्रीको रोमन आणि फ्रीस्टाईल. आबा शेंडग्याने अनुदान चव्हाण कुस्ती करा, अजून गुडघं बी टेकलं जायचं. कोल्ही बेगळे, होती गिगळे, दुसरा पुकार कोल्ही बेगळे, सौरभ ऋती गिगवे, चला पटकन. अक्षय चव्हाण, अनुप पटेल, मंगेश जोरगे, सागर सोड, यश शिंदे, प्रतीक आवारे, अरुण खेंगले विरुद्ध किरण पळवे, संजय तनपुर विरुद्ध शुभम पाटील, योगेश तपकी विरुद्ध विजय पाटील, अक्षय बिरवा विरुद्ध अभिजित भोईर, निखिल कदम विरुद्ध शुभम नगर, विजय सुरडे विरुद्ध अमित सूर, श्रेयस होळकर विरुद्ध अक्षय कावरे, गणेश कंद विरुद्ध अमित गायकवाड. पैलवान चड्डी लगोट करून तयार रहा. कुलदीप इंगळे, महेश भाऊ गायकवाड, नवनाथजी धडके आणि पैलवान अक्षय लोखंडे, अक्षय ज्ञानेश्वर लोखंडे आणि शिवाजी लोखंडे आणि शिवाजी चंद्रकांत लोखंडे. आपण पुढची कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात कुलदीप इंगळे आलेला आहे. ऋतिक इंगळे आतमध्ये येऊन चला, आतमध्ये ऋतिक. अक्षय चव्हाण, अनुज पटेल तयारी करून आखड्यात येऊन थांबा तुम्ही पण. मंगेश जोरगे आणि सागर सोड आपण तयारी करून चला. वस्ताद पैलवान भरत मस्के, एकेकाचे तुफान पैलवान 17 वेळा महाराष्ट्र चॅम्पियन आहे. त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हलगीवाले असं येऊन या बाहेर बापू खाली आणि त्यांच्याबरोबर
महिलांची कुस्ती होणार आहे. आणि कुस्ती लावण्यासाठी कैलास मधून लोखंडे आपण कुस्ती लावण्यासाठी यायची महिलांची. सतरावा महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान भरत मस्के एकेकाचं वादळ मैदानात फिरतंय. आपलं गावच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. वैसल प्रवीण पाल आणि प्रल्हाद पतंगे आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. पैलवान लक्ष्मण मारुती लोखंडे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कमेंट्रीसाठी 200 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. धन्यवाद लोखंडे साहेब. नावाला साजेशी कुस्ती करा. आपलं नाव आहे. दोघेही चांगले आहात. पुढची कुस्ती पहिलं नेऊन थांबली. कुलदीप